एकत्र राहत आहेत, 4 भाऊ दोन भाऊ एकत्र राहत आहेत, वाईट पण ते वाटायचं काय कारण आहे? राहताना ना त्याच्यातून राजकीय संकेत देत आहेत. जयेश, इतकं पण साधं इथे पण सोपं दोन सरळ भाऊ- नाहीये. मी वाईट वाटण्याबद्दल बोललो. का वाईट वाटवले डॉक्टर राजू वाघमारेंना, जेव्हा ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख? वाईट नाही वाटणार डॉक्टर राजू नाही, वाघमारे? राजू वाघमारेंना और मला विचारू द्या त्यांना. मला जी जी तुम्ही विचारा. सगळ्यात पहिला मुद्दा विलासजी, हम्म. की हे दोन भाऊ एकत्र आल्याचा आनंद पूर्ण महाराष्ट्राला आहे, मराठी माणूस म्हणून आम्हालाही आहे. आणि दोन कुटुंब एकत्र आली काय सगळ्यांनाच बरं वाटतं, जसं अविनाशजींनी सांगितलं. त्याच्यामुळे तो आनंद आम्हाला आहे. तुम्ही जो आता प्रश्न विचारलात की त्याचं दुःख आम्हाला झालं का, तर आम्हाला त्याचं दुःख होण्याचं काहीही कारण नाही. एकत्र येण्याचं नाही मी म्हणतो. मी ते पुढचं- जेव्हा पुढचं- म्हणतात पुढचं शिवसेना पक्षप्रमुख, तेव्हा तर वाईट वाटत असेल ना तुम्हाला? विलासजी त्याचं उत्तर देतो ना हा, द्या, मी. द्या, प्लीज. एक लक्षात घ्या की भाषण स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. राज ठाकरे साहेब मोठे नेते आहेत. प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने स्वतःची मतं मांडत असतो. आता त्या मताचं वाईट वाटून घेणं योग्य की त्या मताकडे लक्ष न देणं योग्य, हा ज्याच्याबद्दल तो प्रश्न आहे तो सांगू शकतो. आता राहिला प्रश्न आमचा, राज ठाकरे साहेब कोणत्या अर्थाने त्यांना म्हणाले शिवसेना प्रमुख, ते मला वाटतं आपण राजसाहेबांना विचारायला पाहिजे. शिवसेनेचा जो प्रश्न आहे, तर शिवसेनेला ज्या संविधानावर देश चालतो, त्या संविधानाच्या लोकशाहीच्या ज्या संस्था आहेत, त्या संस्थांनी शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता दिलेली आहे. धनुष्यबाण चिन्ह जे आहे ते आम्हाला दिलेलं आहे. आणि त्याच्याप्रमाणे देशामध्ये एनडीए मध्ये सगळीकडे आम्ही शिवसेना म्हणून आहोत. आणि आमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, ते या शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून आहेत. आता राज साहेबांना जर उद्धव साहेबांना शिवसेना प्रमुख बोलायचं असेल तर तो राज साहेबांचा प्रश्न आपण त्यांना विचारू मी शकता. विचारतो. पण एकच मिनिट मला पूर्ण करू द्या. हा, या देशामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेच आयुष्यभर, याच्यापूर्वी, याच्यानंतर आणि येणाऱ्या दशकात हेच शिवसेना प्रमुख म्हणून राहणार आहेत. त्यांनी निर्माण केलेली ती शिवसेना आहे, तिला पुढे घेऊन जाण्याचं काम एक सच्चा शिवसैनिक म्हणून त्यांच्या विचाराला घेऊन जाण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेब करतायत. त्याच्यामुळे आम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही. पक्ष आमचा आहे, निशाणी आमची आहे आणि आमच्या बरोबर या महाराष्ट्रातली जनता आहे. त्याच्यामुळे आम्हाला वाईट वाटत नाही. आपण राज साहेबांना तो प्रश्न जयेश, विचारायला पटकन पाहिजे. पटकन कमेंट मला अविनाशजींना विचारायचं आहे त्याच्याबद्दल. यांना जयेश, ज्यांनी पटकन. निशाणी आणि चिन्ह दिलेलं आहे ना, ते हा. सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालेलं आहे. पण सुप्रीम कोर्टाचा एक पार्ट ई मधला पॅरा 123 फक्त मी वाचून दाखवतो, जो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निकालाचा भाग आहे. अहो, जयजी, ज्यावेळी निर्णय लागेल तेव्हा बघू. सर मी आता आपण त्याच्यावर राजू वाघमारे एवढे अनइझी अहो, आपण आता त्याच्यावर चर्चा करून काय होणार आहे का? प्रश्न सब ज्युडिस आहे, कोर्टात प्रश्न आहे. तो पॅरा 1 असू द्या नाही तर 4 असू द्या, जयेश, कोर्ट निर्णय जयेश, ठीक आहे, घेईल. कोर्ट निर्णय घेईल, आपण तेव्हा त्याच्याबद्दल बोलू. तुम्ही आता बोलण्यात का अर्थ आहे? जयेश, राजू वाघमारे साहेब, सर्वोच्च कोर्ट बरं बरं, निर्णय जयेश, घ्या जयेश, ना. आता आपला वेळ नको हे करायला. अभ्यंकर सरांना ऐका. मला विचारायचं आहे. अभ्यंकर सर, कायदेशीर विलास. दृष्ट्या ते म्हणताय शिवसेना आमची आहे, मग तुम्ही राज ठाकरेंनी एक प्रकारे अशा प्रकारचं वक्तव्य करून शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून किती त्यांना दुखावलंय? काय आम्हाला दुःख झालेलं नाही नाही, आहे. ओके ओके ओके, ठीक आहे. विलास, मला वेळ द्या. राजू, मी बोलतो, तुम्ही काळजी करू नका. हा, हॅलो. पहिलं बोला, म्हणजे बोला, राजू वाघमारेंनी ट्विट नीट वाचावं राजसाहेबांचं, की त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा उल्लेख शिवसेना प्रमुख म्हणून केलेला नाही आहे. त्याच्यामध्ये उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख म्हणून केलेला आहे. आणि जेव्हा आपण मातोश्रीवर जातो त्यामुळे शिवसेना प्रमुख हे हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे आहेत, हे मला ह्यांना नव्याने इकडे सांगायला लागतं. त्यामुळे त्यांनी पहिलं ट्विट नीट वाचावं राजसाहेबांनी काय केलंय ते. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, कोणी कोणाला काय ओळखावं, आणि नक्की राजसाहेब ठाकरेंना नक्कीच सगळ्या गोष्टी या आपल्या सगळ्यांना जास्ती माहिती आहेत. बरोबर आहे. त्यामुळे त्यांनी हा जो उल्लेख केलेला आहे हा त्या मातोश्रीचा आदर आहे, हा सन्मान्य बाळासाहेबांप्रती व्यक्त केलेली भावना आहे. आणि उद्धवजींचा जो पक्ष आहे तो शिवसेना पक्षप्रमुखच ते त्या पक्षाचे आहेत. आता यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना काय म्हणतात मला खरोखर आता आठवत नाहीये. ही एवढीच यातनं गोष्ट आहे.
त्यामुळे याच्याकरता एवढं पॅनिक मोडला येऊन बोलण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. हा उत्तम शुभेच्छांचा संदेश आहे, त्याच्यामध्ये शब्दछल करून काहीच मिळणार नाही आहे. शेवटी जनता आणि जसं आता वाणी म्हणाले, तो विषय माझा नाही आहे, परंतु जसं आता जनता आणि वाणी किंवा सुप्रीम कोर्ट जे आहे ते ठरवतील कोणाच्या पदरात नक्की काय पडणार आहे. मी याच्यात बोलणं चुकीचं ठरेल. आमच्या दृष्टीने राजसाहेबांनी सन्मान्य उद्धवजींचा उल्लेख हा पक्षप्रमुख म्हणून केलेला आहे, त्यांच्या पक्षाचा ठीक आहे, विषय ठीक आहे. इतका छोटा आहे तो आणि इतका सरळ ठीक आहे, आहे आणि जयेश. सोपा आहे. आणि त्याच्यात त्यांनी हेही म्हटलंय की सन्मान्य बाळासाहेबांच्या मातोश्रीवरती. आता अजून काय काय म्हणायचं? आता शब्दछल करायचं असेल, प्रत्येक शब्दाचा शब्दछल करू शकता, परंतु कोणी पॅनिक व्हायची गरज नाही आहे. ह्याच्यातनं कुठला अविनाशजी, काही आम्हाला संदेश किंवा अजिबात ज्यांनी घ्यायचा आहे, त्याच्यात तो वाईट संदेश वाटलेलं घ्या. नाही. आम्ही नाराज नाही आहोत, आम्ही त्याच्यावर काही बोललेलोही नाही आहोत. त्याच्यामुळे मी सांगितलं, बोललो राजसाहेबांना विचारायचं या प्रश्नाचं उत्तर, आम्ही काय देणार उत्तर? ते आमच्यापेक्षा मोठे आहेत. नाही नाही, तुम्ही हा पण राजूजी तुम्ही बोलताना चुकून शिवसेना प्रमुख म्हणालात, परंतु ते करेक्शन करा, ते आहे शिवसेना पक्षप्रमुख. या दोन नावां दोन ज्या उपाध्या आहेत त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, लक्षात हो, ठेवा. नक्कीच नक्कीच. शिवसेना नाही, प्रमुख हे नाव अढळ आणि अविनाशजी, अटळ ते आहे. मान्य नाही, आहे. ते मी 100% स्वतः पण आणि आम्ही मग पण शिवसेना स्वतः तेच प्रमुख असतील. सांगतोय. अविनाशजी, आम्ही पण तेच सांगितलं. पण आम्ही पण मला तेच सांगा सांगतोय. डॉक्टर राजू वाघमारे, जर अधिकृतरित्या त्यांना ती शिवसेना ओरिजिनल वाटत असेल तर तुमच्यासाठी उद्या युतीची दारं कसं काय, किती अडचण होईल तुमची? बघा, ज्यावेळी युतीच्या गोष्टी आदरणीय राजसाहेब करतील, त्यांनी स्पष्ट शब्दात सगळ्यांना सांगितलंय की निवडणुका ज्यावेळी येतील त्यावेळी युतीच्या बाबतीत आम्ही ठरवू. त्याच्यामुळे येतो केशवजी. आतापासून त्याच्यावर चिंता करायची, युती होईल की नाही किंवा झाली पाहिजे याबाबत करायचं आम्हाला काहीही नाही आहे. आम्ही आमचा पक्ष वाढवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात तयारीला लागलोय. निवडणुकीच्या तोंडावर युत्या होत असतात, तर ज्यावेळी ती परिस्थिती येईल हा. त्यावेळी आम्ही निर्णय घेऊ ठीक आहे. की केशव आम्हाला उपाध्यायजी- युती करायची आहे की नाही करायची आहे. केशव उपाध्यायजी, तुमच्या युतीमध्ये शिवसेना असेल का? आमच्या युतीमध्ये शिवसेना आहेच आहे. नाही, मुंबई महानगरपालिकेसाठी तुम्ही स्वबळावर लढणार आहात की युतीमध्ये लढणार आहात, असा प्रश्न आहे माझा. असे या ठिकाणी स्पष्ट यापूर्वी करण्यात आलंय, पुन्हा एकदा स्पष्ट करतो. हम्म. महायुती म्हणून आम्ही लढणार, त्यामुळे 100% शिवसेना आमच्या सोबत असणार हा. आणि त्याच्याबद्दल दुमत बाळगायचं कारण नाही. त्यामुळे शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, हे दोन्ही पक्ष आमच्या सोबत महायुतीमध्ये असतील आणि त्यांच्यासह एकत्रितपणे आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. ठीक आहे. काकासाहेब, मला सांगा, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का राज ठाकरे जर सोबत आले तर? म्हणजे महायुतीच्या विरोधात जाऊन समजा ते जर ठाकरेंच्या शिवसेनेसोबत एकत्र आले, तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? कारण आता आम्ही बघितलं तुमचे खासदार तर तिकडे जाब विचारत होते भाजपच्या खासदारांना. नाही, मुळात जर राजकारणात किंमत नसते जर गोष्टीला. आणि निश्चितपणे महाराष्ट्राच्या त्या आमच्या काँग्रेसच्या 3 वाघिणींनी ज्या पद्धतीने जाब विचारला तो अतिशय योग्यच आहे. त्याच्यामध्ये कुणी नाराज होण्याचं काही कारण नाही ना. जर महाराष्ट्रातल्या एखाद्या माणसाबद्दल, मराठी माणसाबद्दल, महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल एखादा बाहेरचा माणूस जर आक्षेपार्ह बोलणार असेल आणि कुणीच जर जाब विचारणार नसेल तर आमचं तर कर्तव्यच आहे. आम्ही ते कर्तव्य म्हणून काम केलेलं आहे. नाही, त्यामुळे महाराष्ट्रात निश्चितपणे- पहिल्यांदा काँग्रेसकडून मराठीची भूमिका इतक्या ताकदीने मांडताना दिसतेय, मग हे काय संकेत आहेत का? नाही, एक लक्षात घ्या, महाराष्ट्रात मुळात एक लक्षात घ्या, आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या बाजूने आहोत, देशाच्या जनतेच्या बाजूने आहोत. मुळात ज्या पद्धतीने त्या खासदारनं मराठी लोकांबद्दल आक्षेपार्ह पद्धतीनं त्यांनी विधान केलं, त्याचा जाब विचारणं कुणीतरी गरजेचं होतं ना. मुळात जाब विचारायला कोणीच नव्हतं आणि आमच्या त्या 3 वाघिणींनी ज्या पद्धतीने जाब विचारला, अक्षरशः त्या दुबेने नांगी टाकली. त्यामुळे निश्चितपणे तुम्ही सगळ्यांनी, माझं आव्हान आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, तुम्ही सगळ्यांनी त्या 3 वाघिणीचं या ठिकाणी कौतुक करणं अपेक्षित आहे, कौतुक केलं पाहिजे ज्या पद्धतीने त्या दुबेंना त्यांनी जाब विचारला. नंबर 1. नंबर 2च्या बाबतीमध्ये तुम्ही युतीमध्ये आघाडीमध्ये घेणार का असा प्रश्न विचारला. आघाडीमध्ये घेण्याचा निर्णय आमचे वरिष्ठ लोक घेतील. निश्चितपणे आमचे पक्षाचे अध्यक्ष असतील, आदरणीय राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव साहेब असतील, हे वरिष्ठ लोक ठरवतील. ठीक आहे. त्यामुळे जर त्या गोष्टीला निश्चितपणे राजकारणामध्ये किंमत नाही. केशवजी, हे बघा, काँग्रेसची भाषा तुम्हालाही दिसत असेल, इतकी वर्ष तुम्ही पत्रकारिता सुद्धा केली, राजकारणात सुद्धा. काँग्रेस मराठीच्या मुद्द्यावर कसा आक्रमकपणे बोलायला लागलंय. तुमच्या खासदारांना तर त्यांनी जाब विचारला, जे पटक पटक के मारेन म्हणणाऱ्यांना.
दोन ठाकरे, काँग्रेस आणि हे सगळे मराठीचं जर एकत्रीकरण झालं, ध्रुवीकरण झालं मराठीचं, तर तुमच्या समोर चॅलेंज नाही उभं राहणार? पहिली गोष्ट, जर त्या तिन्ही खासदारांनी तसं केलं असतं तर मी त्यांचं खरंच इथे कौतुक केलं असतं. हम्म, कुठल्या तरी प्लॅन्टेड बातम्या कोणीतरी करायच्या आणि त्याच्यावरती आपण कौतुक करायचं. आम्ही मुळामध्ये नाही मी केलं, ते स्वतः करतायत. त्यानंतर नाही ज्यांनी कोणी केलं असेल, हम्म, हम्म. मी स्वतः दुबेशी बोललो. मुळामध्ये दुबे हे मराठी माणसाला बोलले नव्हते. दुबे ठराविक तरी सुद्धा ते चुकीचं होतं. त्या समर्थन आम्ही विधानसभेच्या पटलावर सुद्धा केलं की ते चुकीचं बोलले. दुसरं, हे जे सांगितलं जातं की काय म्हणे जाब वगैरे, कसं जाब, मी दुबेशी बोललो ते म्हणजे जाब कुछ नाही आहे. व आज त्यांचा फोटो जो रिलीज करण्यात आला, त्या फोटो छानपैकी तिघं हसत खेळत चौघजण येत आहे असं ज्या सांगताय. माध्यमांनी बातम्या दाखवल्या त्या माध्यमावर विश्वास नाही. अहो प्लॅन्टेड बातम्या होत्या. अहो तुम्ही बोलावं. अहो, जर थोडं ज्या भानावल्या. चॅनलनी बातम्या हो, मी दाखवल्या, थोडं सांग- PTI हो, सारख्या मला न्यूज सांगा एजन्सीनी तर बातम्या पुरावा दाखवल्या, काय? त्यांचा अहो, विश्वास मी नाही. सांगितलं, जर असं केलं असतं तर नक्की त्याचं कौतुक इथे मी सुद्धा केलं असतं. पण अहो, प्लॅन्टेड एका बातम्या दुबेवर करून तुम्ही विश्वास ठेवायला तयार आहात, दुबे- पण अहो, मराठीच्या- पत्र लिहिलंय. मराठीच्या अहो, काही अस्मितेवर पाहिजे राज ना, ठाकरेंनी कुणी पण पत्र काही लिहिलं, महिला त्यांचं कौतुक खासदारांनी, केलं. काही जणांनी जाब विचारला, तुम्हाला त्यांच्यावर विश्वास नाही. प्लॅन्टेड बातम्यांवरती विश्वास ठेवावा अशी म्हणजे जेव्हा तुमच्या अंगणात येतात तेव्हा तुम्ही त्याला ऐकून घ्या ना सांगायला जरा. बरं, काकासाहेब त्यांचं काकासाहेब ऐकून जरा घेऊ, ते ऐकून काय म्हणतात. घ्या. ऐकून घ्या. येतो अविनाशी दुसरं येतो. असं- हा, दुसरं असं आहे की मी कौतुक नक्की केलं असतं. तो फोटो बघा, छान हसत खेळत येतात. जाब विचारल्यानंतर हसत खेळत माणूस येतात का? तेव्हा असं काही नाहीये. दुसरी गोष्ट, सॉरी म्हणाले ना. अहो छान, अहो सॉरी, जय महाराष्ट्र काय म्हणणं ते काहीच नाही. जय अहो, महाराष्ट्र म्हटलं ना, मराठी अभिमान माणसाने आहे जाब त्याबद्दल. विचारून रडलं पाहिजे का? अहो, तुम्हाला विचारलं अतिशय नाही. मराठी हे माणसाने सांगतो, रडलं पाहिजे. बातम्यावरती विश्वास ठेवून इथे कॉमेंट करताय तुम्ही. अहो, आपल्या भान ठेवा. आपण थोडी खातरजमा करून घ्या आधी. आपण रडलं पाहिजे. तुम्हाला अविनाशजी, मग काय खातर जमा न करता राजसाहेबांनी पत्र लिहिलं का? पुढे जाऊ. कौतुकाचं पत्र राज ठाकरेंनी लिहिलंय आज. मग असं करा, पण वस्तुस्थितीवर जाऊन पण दुसरी बाजू. मी बोलायचं का? हा, मला प्लीज ऐकायला प्लीज नाही. अविनाशजी माझं बोला, पूर्ण- अविनाशजी बोला. माझं पूर्ण मला होऊ द्या. विचार- त्यांना मान्यच नाही येते. हा विलास त्यांना माझं जरा शांत पूर्ण होऊ केलं द्या. तरी बोलू शकेल. विलास माझं पूर्ण होऊ द्या. हा, बरं, अविनाशजी पूर्ण थांबा. होऊ द्यात सर त्यांचं पूर्ण. अविनाशजी हा. माझं वाक्य पूर्ण ऐकून घ्या. हम्म. मुळामध्ये पहिली गोष्ट, दुबे जे बोलले होते ते योग्य नाही, हे भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राने विधानसभेत सुद्धा सांगितलं आणि ती भूमिका भारतीय जनता पार्टीची कायम आहे. नंबर 1. हा. नंबर 2, भारतीय जनता पार्टीने ते दुबे हे समस्त मराठी माणसाबद्दल बोलले नव्हते, हे त्यांनी सुद्धा अत्यंत स्पष्ट सांगितलं. नंबर 3, हा घेराव घातला, जाब विचारला, असलं काहीही झालं नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता प्लॅन्टेड बातम्यावरती ज्याला कुणाला आनंद मागायचा आहे त्याने तो जरूर करावा. आमचं त्याबद्दल काही म्हणणं नाहीये. आणि ठीक आहे. चौथं साहेब, त्यातलं हा हा. खुलासा दुबेजीने करणं अपेक्षित होतं. तुम्ही काय करताय खुलासा? जर प्लॅन्टेड असं- होतं तर असं- दुबेजीने असं- बोलायला पाहिजे ना. रोज असं आहे की ते झालं त्याच्या विषय. बरं आता बरं, ठीक थोडंसं आहे. त्याच्यामध्ये- मी अविनाशजींना हा. विचारतो. अविनाशजी प्लीज प्लीज. हा, ते म्हणतायत नेरेटिव्ह आहे, प्लॅन्टेड बातमी होती, माझं- त्याच्यावर विश्वास ठेवला. हो, कसं असतं, हा. त्याला एक म्हण आहे, तुम्हाला माहिती आहेत का? पडलात तरी आपण पाय वरती करतो, तसं आहे ते म्हणतात ना तुम्हाला. कसं आहे, पहिलं मला महाराष्ट्र भाजपला अतिशय नम्रपणे विचारते, केशवजीचे सिनियर मुख्य प्रवक्ते आहेत, की महाराष्ट्रातील भाजपचे जे खासदार आहेत किंवा जे शासन आहे, राज्य शासन आहे, त्यांनी सन्मान्य गृहमंत्र्यांना असं कळवलं का की ह्याच्या पुढे हा वाचाळवीर जर महाराष्ट्राबद्दल काही बोलला तर ते आम्ही कोणीही खपवून घेणार नाही. नंबर 1. नंबर 2, जर दुबे वैयक्तिक कोणाला काहीतरी बोलले असतील तर ती क्लिप आपण सगळेजण बघूया, पण त्याच्यावर मी आता भाष्य करणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी सारवासारव केली आणि राजसाहेब जेव्हा काय उत्तर राजसाहेबांनी मीरा रोडला दिलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कळलं का? यांचा हा खासदार ह्याच्याकरताच फेमस आहे. मला काय त्यांची नाचक्की करायची नाही आहे. आणि एक गोष्ट नक्की, जर गायकवाडताई असतील, आमच्या बच्छावताई असतील किंवा धानोरकरताई असतील, तुम्ही या तिघींचे जर बाईट्स बघितलेत तर तुम्हाला असं म्हणायचं का या तिन्ही ताया महाराष्ट्राची खोटं बोलतायत, खोटं परसेप्शन तयार करतायत? मग दुबेजींनी तेव्हाच सांगायला पाहिजे होतं की या 3 जणी जर टी व्हीवर येऊन बोलतायत. धानोरकर तर स्पष्ट म्हणाल्या की राजसाहेबांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही, आमच्यात वैचारिक मतभेद असतीलही राहतीलही, हा. परंतु ही महाराष्ट्राची परंपरा आहे, ती मला कुठेही सत्ताधाऱ्यांमध्ये दिसली नाही की अपमान महाराष्ट्राचा झाला होता, अपमान महाराष्ट्रातील लोकांचा झाला होता. तुम्ही खूप दुसऱ्या दिवशी महत्त्वाचा त्याची मुद्दा उपस्थित सारवासारव केला. करण्यात आली. अविनाशजी, आणि दुसरं, डॉक्टर- दुबेंनी तिसऱ्या दिवशी दुबेंनी ह्याच्यावरती सांगायला पाहिजे होतं की तिघी खोट्या बोलतायत म्हणून. हा. कोणीतरी हसत बाहेर आलं. आता आपला समजा सगळ्यांचा वाद झाला आणि मी आणि केशवजी समजा तुमच्या चॅनलमध्ये असू तर आम्ही काय म्हणणार गुद्द्या मारत बाहेर येऊ का? आम्ही गप्पा मारतच बाहेर येऊ ना. परंतु त्यांना जे मांडायचे ते मांडतील, मला मांडायचे ते मी मांडीन, दोघेही त्वेषाने मांडू. परंतु ही महाराष्ट्राची परंपरा आहे
की योग्य त्या माणसाला योग्य ती जागा दाखवली आणि ती त्याला कळली की नंतर परत मग त्याला त्याची डॉक्टर जाणीव राजू करून वाघमारेनं द्यायची मला नाही. प्रश्न लक्षात विचारायचा आहे. त्यांच्याबरोबर अभ्यंकर राहतं. सर, तुमच्या खासदारांनी ती संधी गमावली काय? सुवर्ण संधी होती. काँग्रेसनं केलं ते. काँग्रेसनं कधी मराठीबद्दल फारसं काही करताना दिसली नव्हती. एक लक्षात घ्या, मराठीबद्दलची शिवसेनेची भूमिका आम्ही अगदी स्पष्ट केली. दुबेचा तुमच्या चॅनलवर सगळ्यात पहिला निषेध शिवसेनेमार्फत आम्ही केला, आमच्या पक्षाने केला अधिकृतरित्या. त्याच्यामुळे आमची भूमिका आम्ही अधिकृतरित्या मांडली. आम्ही जेवढ्या त्वेषाने भूमिका मांडली तेवढी भूमिका त्यावेळी काँग्रेसनेही मांडली नव्हती. आणि म्हणून ऑलरेडी आपल्याकडून चूक झालेली आहे, ती कुठेतरी भरून काढायची, त्या दृष्टीने ते केलेलं एक थोतांड होतं. बाकी काँग्रेस मला विचारा, केशवजींना मान्यच नाही मला ना. मला विचारा ना, पण काँग्रेस केशवजींना मान्यच नाही 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 थोतांड नाही, होतं मला म्हणून. मी काय म्हणतो ते थोटांडच होतं. मला विचारा काँग्रेसची भूमिका मराठी माणसांबद्दल काय आहे ते आम्हाला विचारा ना. मी केशवजीला विचारतो. केशवजी ऐकलं, शिवसेना म्हणजे थोतांड होतं त्यांनी केलेलं. हो, थोतांडच ना, दुसरा शब्द काय त्याला. हा, असं आहे की मी अविनाशजींच्या मताशी अगदी सहमत आहे. अहो, मुळात भारतीय जनता पार्टीने विधिमंडळाच्या पटलावर अधिकृतपणे हे सांगितलं, आम्हाला हे मान्य नाही. ही वस्तुस्थिती सगळ्यात पहिल्यांदा. दुसऱ्यांदा असं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत पद्धतीने ज्या गोष्टीत संदेश द्यायचा असतो तो दिला जातो, त्याची जाहीर वाच्यता केली जात नाही. हा. हा दुसरा त्यातला मुद्दा. तिसरा त्यातला मुद्दा असा आहे की अहो, पण सांगितलं. असं काही बोललेच नाही. ठीक आहे. अहो, असं आहे की अहो, तिसरा ऐकून घ्या ना जरा. बरं, माझा वेळ संपलाय. तुमचं पूर्ण नाही, करा. तिसरा माझा वेळ त्यातला संपलाय. तिसरा त्यातला मुद्दा असा आहे की तो असं आहे की अविनाशजी आणि मी एकमेकांशी त्वेषाने बोलू, 100% बोलू. पण याचा अर्थ मी अविनाशजींना जाब विचारत नाही. मी माझे मुद्दे मांडतोय, ते त्यांचे मुद्दे मांडतायत. ठीक आहे. जयेश, याचा अर्थ विलास, जाब अर्धा विचारत मिनिट. नाही. शेवटचे 30 अर्धा मिनिट. सेकंद. त्यामुळे अगदी या 30 ठिकाणी सेकंद. छानपैकी आता- चहापे करत. केशवजी एक मिनिट थांबा ना, मी मध्ये नाही ना बोललो, प्लीज. बोला, बोला, बोला. अगदी 30 सेकंद. आताही गंमत बघा, उपाध्याय साहेब सातत्याने हे सांगताय की काय घडलं नाही. हे करत असताना सुद्धा त्या तिन्ही मराठी महिलां खोटं बोलताय हे म्हणतायत आणि निशिकांत दुबे हसत हसत बाहेर आले ते खरं म्हणतायत. बाजू घेणार निशिकांत दुबेचीच आणि म्हणणार आम्ही निषेध केलाय. विरोधात बोलणार मराठी महिलांच्या आणि म्हणणार आम्ही निशिकांत दुबेंचा विरोध केलाय. हे जे विरोधाभासी काम करतात ना 30 भारतीय जनता सेकंद. पार्टीवाले, ह्याला महाराष्ट्राची 30 जनता वैतागली. हा, तीस केशवजी, तुम्ही म्हणा केशवजी, ना, वेळ की संपलाय निशिकांत माझा. दुबे मुर्दाबाद म्हणा, निशिकांत दुबे मुर्दाबाद. काय फरक पडतोय? अपमान केला म्हणा, नाही. मराठी माणसाचा अपमान करणारा मुळामध्ये प्रत्येक व्यक्ती मुर्दाबाद. अरे म्हणा बाबा, केशवजी, असे काय अडचण आहे? खोटं बोलण्याचं मराठी कारस्थान माणसाचा अपमान मान्य आहे का करणाऱ्या तुम्हाला? प्रत्येक व्यक्तीला आपण मराठी मुर्दाबाद म्हटलं पाहिजे. माणसाविषयी- निशिकांत बरं, जयेश, दुबे मुर्दाबाद. मी चला म्हणा बरं, विचार- निशिकांत ऐकलं दुबे त्यांनी, मुर्दाबाद. ऐकलं तुम्ही काय शकत म्हणताय. नाही. केशवजी म्हणा, पहिली गोष्ट, निशिकांत दुबे मी इथं मुर्दाबाद. सुरुवातीला माझं पहिलं वाक्य आहे, जर त्या अरे म्हणा ना, रणरागिणीने चला. असं खरंच अहो, केलं आपण सगळेजण असतं, सोबत मला बोलू ना. तुम्ही आनंद मराठी आहे, मी अभिमान मराठी आहे. असता. पण म्हणा ते न निशिकांत करता दुबे त्या मुर्दाबाद. हसत येतात मराठीचा राव. अपमान करणारा त्या निशिकांत खोटं दुबे मुर्दाबाद. बोलणाऱ्यांना समर्थन